हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार. शिवशानात मित्रांनो म्हणजे कडाप्पा परत एकदा आपल्या समोर असं माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, वार नक्षत्र तिथी योग व कर या पाच मूळ पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात. याचे कारण मित्रांनो तिथल्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो. असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तुशास्त्रानुसार असावी. देवघर योग्य दिशेला येथे योग्य देवघर असावे. देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात. प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोबत अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हावी. तसेच पूजा करताना व कुटुंबात इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पाच आठवतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे. मित्रांनो, आता पंचांग आजचे मी आपणास सांगत आहे. पण आपण त्याचे शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो. मित्रांनो, आज दिनांक 22 मे 2024, शालिवान शके 1946, संवत्सर पूर्ती अयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास वैशाख, पक्ष शुक्ल. तिथी मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे. सायंकाळी 6 वाजून 49 मिनिटांनंतर पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे मित्रांनो आजचा. नक्षत्र मित्रांनो आजचे स्वाती नक्षत्र. सकाळी 7 वाजून 47 मिनिटांनंतर विशाखा नक्षत्राला सुरुवात होईल मित्रांनो. योग मित्रांनो वरियान योग आहे. 12 वाजून 37 मिनिटांनंतर दुपारी परियोगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो गरज करण आहे. सकाळी 6 वाजून 19 मिनिटांनंतर वनिज करण्याला सुरुवात होईल आणि सायंकाळी 6 वाजून 49 मिनिटांनंतर विष्टे करण्याला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशीच इथे पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे मित्रांनो. सूर्य वृषभ राशीत असेल, चंद्र तुळ राशीत, गुरु मेष राशीत, तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असतात. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे मित्रांनो. सूर्योदय सकाळी 6 वाजून 3 मिनिटांनी आहे, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 8 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडा. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळपाय पाणी थोडे अक्षत व एक फुल वा फुलाची पाकळी घेऊन टाका आणि ते याच्यात सूर्याला अर्घ्य म्हणून द्या मित्रांनो. सूर्योदय सकाळी 6 वाजून 3 मिनिटांनी आहे, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 8 मिनिटांनी. मित्रांनो, या पंचांगाच्या आधाराचा संकल्प आपण सोडूया. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल वा फुलाची पाकळी आणि संकल्प मांडायचा. हरो शिव शिव शंभो राहते प्रवर्तमानसद ब्रह्मणो द्वितीय परा श्वेत बराह कल वैवस्वत म्हणून कलियुगे प्रथम पादीच्या मुदते परत वर्ष भरतखंडे मेरू दक्षिण दिपाके महाराष्ट्र देशव्या भारत शालिवान शके 1946 प्रभवती षष्ठी संवत्सरामध्ये पूर्वी नाम स्वस्त उत्तरायणे ग्रीष्म ऋतू वैशाख मासे शुक्ल पक्षे बुधवार वासरे स्वाती नक्षत्र. स्वाती नक्षत्रे वरियान योगे परस्पर चतुर्दशी वीर गोत्रात उत्पन्न मी कळपा मऊ पाहतो दत्त शेता श्री पार्वती पती परमेश्वर तीर्थ श्री इष्टलिंग तथा नित्य देवपूजा करीशे. मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपेल तेव्हा आपण त्यांच्या आपल्या उजव्या हातावरील जे संकल्पाचे पान आहे ते समोरच्या तांबनात सोडा मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मिळेल सकाळी 6 वाजून 19 मिनिटांपर्यंत. या वेळेनंतर जर आपल्याला
संकल्प सोडायचा असतो. तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा अभ्यास करायचा आणि नवीन संकल्प तयार. त्या संकल्पामध्ये आपण करत असलेले धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपले जे धार्मिक विधीचा कडून जे आपल्याला अपेक्षा आहे, ते पूर्ण होतील. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहू. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले. साखरपुड्यासाठी मुहूर्त दिले 23 दिनांक 25, 27, 28 जून दिनांक 2 आणि 3. डोहाळे जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 23 आणि 28. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 23 आणि 28 जून दिनांक 3. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दिनांक 29 जून दिनांक 2, 3. परत एकदा मित्रांनो, साखरपुड्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 23, 25, 27, 28 जून दिनांक 2 आणि 3. डोहाळे जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 23 आणि 28. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 23, 28 जून दिनांक 3. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 29 जून दिनांक 2 आणि 3. गृहप्रवेशासाठी मुहूर्त दिले दिनांक 23, 25 जून दिनांक 2 आणि 3. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागातही पाहूया. मित्रांनो, या धार्मिक विधी ते यापैकी धार्मिक विधी एकही या ठिकाणी मुहूर्त दिलेला नाही धार्मिक विधीसाठी. यात महत्वाचे म्हणजे उपनयन, विवाह, वास्तुशांती, भूमिपूजन व पायाभरणी तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा यासाठी मुहूर्त दिलेले नाहीत. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमन्स बॉक्समध्ये मला विचारावे किंवा पंचांग तारखास किंवा योग्य पुरेसा संपर्क साधा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावी. मित्रांनो, या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने व स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण सकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका. आता मुहूर्त विभाग पाहिल्यानंतर मित्रांनो, आता आपण पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो, वर्ज्य दिवस आहे. दिशा दिन विशेष मित्रांनो सायंकाळी 18:49 अर्थात सायंकाळी 6:49 भद्रा योगाला सुरुवात होत आहे. मित्रांनो, या काळात देखील आपल्याला जी महत्वाची दिक्क आहे ती टाळायची आहे. इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल. आणि राहू काळाच्या बाबतीतही असंच आहे. तो काळ आहे दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंतचा. या काळातही आपण आपली महत्वाची कामे शक्यतो टाळा. इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर हजर आहे. त्यामुळे आपल्याला नव्याने काही काम सुरू करायचे असेल तर आपण ते अवश्य करू शकता नियमांचे पालन करून. आणि जे रेग्युलर आहे ते आपण नेहमीच करता. अशा प्रकारे अग्नीचा वापर आपण पृथ्वीवर असताना करून घ्यायचा. मित्रांनो, संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्म संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ प्राप्त होते. मित्रांनो, आपले नाव आपल्या नावे पुण्य जमा होते. कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या करता करता आपणच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी आपणच आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो. आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी इथे आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर धर्म करम चॅनलमध्ये सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या कुटुंब मित्र परिवारासह
शेअर करा. तसेच कॉमेंट मध्ये आपले अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटेपर्यंत आपण खुश आनंदी राहू. सुखात. हरिओम श्री महादेव.